तर नमस्कार फॅमिली, मी तुमचं नाना आणि आपल्या एका अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनमधून स्वागत करत आहे. तर फॅमिली विषय असो हा की अमोल आणि मी जातो आज गुरुवार आज बाजारात जातो आमच्या कसालच्या. सो आज मासे पण इले असतील बाजारात, तर आम्ही ते बघू जातो. म्हणजे आम्हाला पण खायचे होते आणि आमका पण घ्यायचे होते. तर हे दोघं नाही बसले आणि ह्यांच्याकडे आज दुकानाची जबाबदारी दिलं आणि आम्ही चाललो आज कसालच्या मार्केटला. ब्लॉग तुम्ही आपलं बघत राहा आणि आपल्या चॅनलवर जो कोण नवीन असाल त्याने लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका. तर चला भेटूया कसालच्या बाजारात डायरेक्ट. जसं की मी तुमका बोललं की बाजारपेठेत जातलो आणि मासे इले असत, मासे भरपूर काय असत आम्ही बघूसाठी गेलो आणि मस्त मस्त फ्रेश असे इले बांगडे आणि या कसलं मटण माहीत नाही. आणि एक्साइटिंग भाजी मार्केटला भाजी इकडे काय आपल्या काय जायचं नाही, आपल्याला मासे बघूचे आहेत. खूप अशा मासे इले असतात मार्केटला. कोलंबी तर काही दिसत नाही, पण सुरमईची कापा नाही, सुरमई पण दिसत नाही. कसली ते मला माहिती आहे, सुरमई ओळखू पण येणार नाही माका. आपल्याकडे खाऊचा माहिती नाही. बाजार पण वाड्या भरलो आज. भाई आपलं कोणा घराकडे विचारता काय काय नको. चोयचं मासा सोरंगी बांगड 200 रुपये बांगडे 100, केळी 100, सुरमई 5च्या कधी 200. बघा सुरमई सुरमईत काय नाही. सुरमई काहीच मासा होतो भाई आपलं बघता किती मासे कडे कडे काय काय. कोलंबी तर काही दिसाक नाही आपल्याला. बघा कोलंबी दिसते आणि तडे वाघेच्या मटानं काय काय असतात ती आपल्याला एवढं माहित नाही. मच्छीचा आपल्याला तर पापलेट सुरमई कोलंबी एवढाच माहित असतं. नाही गर्दी आहे मार्केटला बऱ्यापैकी. बघा त्यांका हलवे म्हणतात बांगडे सुरमई. बघा इकडे लावून देता मग सांगता काकी इकडे पण ना काजू आवडत नाही. सांगायला सांगायचं काय ताजे मासे मी 5च्या 600 वरती दिलं 5 लावून. आणि हे सुकी मच्छी भरपूर अशी ताजी 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 सुकी मच्छी. आपल्याला त्यातला काय एवढं नॉलेज नाही, पण मासे बघतो एक काय दिसतात काय. म्हशीची पोरा पण आहे, कोलंबी आपली फेवरेट. बघा किती मोठी कटिंग चालू. हे कोणतं साईडले खूप मोठं मासो कापूचं चालू आहे. म्हणजे कापूचं काम चालू आहे जोरदार. कसलं होतं मला माहित नाही, बघूया. साईडला आपलं कोलंबी दिसलेली आहे, पण कोलंबी इतक्यात आपण खाऊचं ना टाइम आणि खूप असं मार्केट भरला माशांचं खूप गर्दी ह्या साईडला. आणि आता वरच्या साईडला येलं एवढं मोठी वाघायचं काम जोरात भेटतं. आणि आमची आता हलवे कटिंग करू करत असले. सॉरी मगाशी बोललं की हलवे, आणि हे हलवे आमच्या आता कट करतले आणि खूप प्रकारे गर्दी. आणि बघा कसे कटिंग करतात हलवे. कसे कट करूची पद्धत एकदम फास्ट कट करतात. शेपू आणि मेथी आमका घ्यायची, म्हणजे माका घ्यायच्या. आणि गोलमो मांजरांसाठी घेतले खास. आणि टमाटर पण घ्यायचे 1 किलो. सगळं काय घेऊन जाऊया घरात आणि बघूया. तू पारकर आपलं मित्र बघा कसं पैसे मोजता. हा पारकर ठेव पैसे विषय व्यवस्थित ठेव बाबा, पैसे व्यवस्थित ठेव. यायचं नाही रे आपलं लाईव्ह असतं, लाईव्ह बंद काय नसतं आमच्याकडे. हे बाबा मेथी तरी दे भावा, मेथी दे मेथी. भावाकडून आपण मेथी घेतो. आम्ही बाजार वगैरे घेतलो. मी बघून अर्ध सामान तिकीट ठेवलं आणि लालपरीचं दर्शन झाला बाजारात. मस्त वाटतं. आणि बाजारासाठी बरं शापू वगैरे हवे, मग शाबी काय गावात नाही. यासाठी कोथिंबीर मारण्याची यावा 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 साईड द्यावा. एसटी महामंडळ 1 से 1 दुकान लागलेले आणि भरपूर काय बाजार भरलो. आणि गर्दी तेवढी नाही मग अशी भरपूर होती, आता कमी झाली, दुपार झाली आता. आणि आम्ही इल्लो लेट. शापू बघ भाव काय गावता काय
इकडे बघूया शेपू हा इथे शेपू आहे. आपण सगळी भाजी घेऊया. वरच्या बाजारातून आम्ही जातो खालच्या बाजारात आणि बघूया बाजार किती भरला. आज पोलीस वाले नाही आहेत. पेढी घेऊन धावता. हा भाई मामा भाई मामा आमका दिसतो वाटेत. काय विषय नाही. तो पण बाजार घेऊन गेलो. पेढ्यांसाठी खास इल्लो असतो आणि एक साईड फळांचा स्टॉक मारलेला. वेगळ्या फळं काय वेगळ्या. सो आता जातो घरात आणि बाजार असं काहीतरी भरलेलं होतो. मी असा गावड्यांचा हॉटेल जा की कधी पण गेला तरी वर्षाचे 12 महिने घरी ते खावतेली. आणि आपली गँग बसली आहे बघा कशी मधल्यावडीतली. आता आम्ही आता घरात आणि असं होतो आपलं आजचं दिवस बाजाराचं. आणि ब्लॉग मी डायरेक्ट रात्री एंड करतलो. आज बघूया काही भरणं आहात काय बाहेर. लग्नात पण धाव झाला. आणि आता आम्ही जातो घरात आणि हो दिसतं एब्रिज मुंबई गोवा हायवे सरळ बघला असं डायरेक्ट कणकवली. सो फायनली आता आम्ही घरात जातो आणि घराच्या दुसऱ्या आपली गँग उपट सोंबी. आणि मांजराक समाजला बरोबर गोलमो मी आणलं हे ठेवलेलं आहे. या खाना असलेला आहे झपाझपान. बघा मांजरा कसलो किती पॉवर स्ट्रॉंग येतं त्याला लगेच आणलेलो खय ठेवलो गोलमो. गणपती गेले त्यांचे पॉप मारूचे दिवस आले बघा. एकामेकर कसे मारतात ते बघा. ते बघा. ब्लॉग तुमका आवडला असत मंडळी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका. भेटूया पुन्हा याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये.